नमस्कार मंडळी. सध्याच्या जागतिक घडामोडींवर आधारित आणि त्या पार्श्वभूमीवर ऐक ना गं, ते टीव्हीचं ते जरा काढून टाक. मी न्यूज रिपोर्टरच्या झोनमध्ये गेले. हां, आता कसं जरा बरं वाटतंय. हां. उगाचच मी असे नमस्कार मंडळी वगैरे असं एकदम आलं ते टीव्हीचं दिसल्यावरती. काही नाही, नमस्कार मंडळी, काय मजेत ना? हां. आजचा व्हिडिओ जो आहे, तो आपण डिफेन्स या एका महत्त्वाच्या थीमवरती आज आपण चर्चा करणार आहोत. डिफेन्सबद्दलचा आता एक ओव्हरऑल मॅक्रो लेव्हलचा व्ह्यू काय? कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आता जे काही मिडल ईस्टमध्ये घडतंय. इनफॅक्ट 2020 नंतरच बऱ्याच काय-काय गोष्टी घडतायत. तिथं रशिया-युक्रेनमध्ये युद्ध चालूच आहे. यूएस आणि चायनामध्ये टेन्शन्स चालू आहेत. मिडल ईस्टमध्ये आत्ता एक टेन्शन चालूच आहे. या सगळ्या घडामोडींमुळे डिफेन्स क्षेत्र खूपच लाईमलाईटमध्ये आलेलं आहे. तर त्याच्याबद्दलचा आपण एक मॅक्रो व्ह्यू घेणार आहोत. दुसरा म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आपण आपल्या अर्थव्यवस्थेवरती काय इम्पॅक्ट होतोय? आपल्या बिझनेसेसवरती काय इम्पॅक्ट होतोय आणि आपल्या घराघरामध्ये काय इम्पॅक्ट होतोय या युद्धामुळे हे सुद्धा आपण बघणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिफेन्स कंपन्या ज्या आहेत, त्यांच्या Q4 अपडेट्स काही आल्यात का? अशा काही 1-2 महत्त्वाच्या कंपन्यांचे मी तुम्हाला Q4 अपडेट सांगणार आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं, की आत्ता ओव्हरऑल जी एक अनिश्चितता चालू आहे जागतिक स्तरावरती, त्याच्यानंतर जर तुम्हाला योग्य वाटलं तर आणि तुम्हाला जर असं वाटलं, की मला डिफेन्स क्षेत्रामध्ये कुठे ना कुठेतरी गुंतवणूक करायची आहे, तर गुंतवणूक करताना काय-काय पर्यायी गुंतवणूक मार्ग अवेलेबल आहेत, याच्याबद्दलही आपण आज डिस्कस करणार आहोत. व्हिडिओमधनं खूप तुम्हाला शिकायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू आता आपण जागतिक स्तरावरती आणि भारतात डिफेन्सवरती नक्की किती खर्च होतो, याचा आपण आता थोडासा म्हणजे थोडी आकडेमोड करूयात आता आपण. ओके. जागतिक स्तरावरती 2024 मध्ये डिफेन्सवरती $2.7 ट्रिलियन एवढा खर्च झाला होता. 2.7 ट्रिलियन म्हणजे किती? 2.7 लाख करोड. 2,70,000 करोड. हो, बरोबर. एवढं म्हणजे $2.7 ट्रिलियन आणि रुपयांमध्ये नाही चाललंय, हे डॉलर्समध्ये. आता जर आपण याची तुलना बाय द वे हा आकडा मुळात मोठा आहेच आहे. बट गेल्या 1-2 वर्षात या आकड्यामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. का? तर ते तुम्हाला आता मी सांगितलंच रशिया-युक्रेन म्हणा, मिडल ईस्टमध्ये म्हणा, टेन्शन्स तर वाढतच चाललेले आहे. आता जर आपण भारताबद्दल चर्चा केली, की भारतात डिफेन्सवरती नक्की किती खर्च होतो? डिफेन्स बजेट किती आहे आपलं? तर भारताचं डिफेन्स बजेट 2.53 ट्रिलियन एवढं होतं 2013-14 मध्ये. तुम्ही म्हणाल, "काय सांगतेस रचना? जागतिक 2.7 ट्रिलियन आणि आपलं 2.53 ट्रिलियन." अहो, ते डॉलर्समध्ये, हे रुपयांमध्ये आणि हे 2013-14चं सांगते मी. आत्ताचं ₹6.81 ट्रिलियन एवढं आपलं डिफेन्स बजेट आहे 2025-26 मध्ये. आता आपलं बजेट सुद्धा चांगल्या स्पीडने वाढतंय. ओव्हरऑल मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, या सगळ्यावरती भरपूर म्हणजे स्पेसिफिक आता आपण फोकस करून ते अजून एन्हान्स करायचा प्रयत्न करतोय. आता नुसतं बजेट दिलं की झालं का? तर नाही. ॲक्चुअल प्रोडक्शन पण झालं पाहिजे. तर भारतात प्रोडक्शन कपॅसिटी कितीने वाढतीये बघूयात. तर ओव्हरऑल जे डिफेन्स प्रोडक्शन होतं 2020चा आधी आकडा बघूया. 2020 मध्ये 80,000 करोड एवढं डिफेन्स रिलेटेड प्रोडक्शन होतं. हा आकडा 2025 मध्ये 1.5 लाख करोड एवढा झाला. म्हणजे ऑलमोस्ट डबल झाला 5 वर्षात. आणि 2029 पर्यंत म्हणजे पुढच्या 4 वर्षांमध्ये 1.5 लाख करोड हा आकडा 3 लाख करोड एवढा न्यायचा प्लॅन आहे. ओके. सो इथून पुढेही डबल पुढच्या 4 वर्षात. अच्छा ठीक आहे. प्रोडक्शन तर होतंय भारतामध्ये, पण याची विक्री कुठे होते? भारतातच होते का भारताबाहेर होते? तर पूर्वी तर भारताबाहेर अर्थात निर्यात तर विशेष करून काही व्हायचंच नाही आपलं डिफेन्समध्ये. किती छोटा आकडा होता. 2017 मध्ये हा आकडा 2,000 करोड एवढा होता फक्त. आणि 2017 पासून आत्ता आपण 2025 मध्ये जर बघितला, तर हा आकडा 2,000 करोडवरनं 23,622 करोड एवढा झालाय. काय मॅसिव्ह जंप आहे. सो एक्सपोर्ट्स तर जबरदस्त वाढतायत आणि 2029 पर्यंत हा आकडा 50,000 करोड एवढा जाईल अशी अपेक्षा आहे. ओके. बट ठीक आहे, एक्सपोर्ट्स तर वाढतायत मान्य आहे. मग डिफेन्समधल्या कोणत्या कंपन्या नक्की पुढे आहेत या सगळ्या गेममध्ये? प्रायव्हेट सेक्टर कंपन्या आहेत का पब्लिक सेक्टर कंपन्या आहेत? तर ओव्हरऑल जर तुम्ही मार्केट शेअर म्हटला तर पब्लिक सेक्टर कंपन्यांचा मार्केट शेअर खूप जास्त आहे डिफेन्समध्ये जवळ-जवळ 77% मार्केट शेअर आहे. बट प्रायव्हेट सेक्टर कंपन्या पण त्यांचा शेअर हळू-हळू वाढवतायत, त्यांचा प्रेझेन्स वाढवतायत आणि ओव्हरऑल जर तुम्ही एक्सपोर्ट्समधला जर तुम्ही शेअर बघितला, तर त्याच्यात प्रायव्हेट सेक्टरमुळे चांगला एक पुश मिळतोय. सो प्रायव्हेट सेक्टर कंपन्या आपण नक्कीच त्यांच्याकडे आपण लक्ष देऊच शकतो. बट एखाद्या कंपनीकडे लक्ष द्यायच्या ऐवजी जर आपण झूम आउट करूयात आणि आपण लॉजिकली विचार करूयात. आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे डिफेन्स बजेट वाढतंय का? वाढतंय. प्रोडक्शन वाढतंय का? वाढतंय. एक्सपोर्ट्स वाढतायत का? वाढतायत. मग शेअरचे भाव पण वाढले पाहिजेत ना. आता एका डिफेन्समधल्या स्टॉकचा भाव बघायच्या ऐवजी अख्ख्या डिफेन्स इंडेक्सचा परफॉर्मन्स कसा होता बघू आणि इंडेक्सचा परफॉर्मन्स कंपेअर कशाशी तरी करायला लागेल. तर निफ्टी 500शी तुलना करून बघूयात. ओके. निफ्टी 500नी गेल्या एका वर्षात 4.31% परतावा दिला होता आणि याचंच जर मी डिफेन्स इंडेक्सबद्दल बोलले तर
27.3% एका वर्षात परतावा निफ्टी डिफेन्स इंडेक्सने दिलेला आहे. आता जर मी 5 वर्षांचा रिटर्नकडे बघितलं तर 5 वर्षात 80% परतावा दिलेला आहे निफ्टी 500नी आणि हेच डिफेन्स इंडेक्स जर बघितला तर जवळ-जवळ 800% परतावा मिळालेला आहे. सो ऑब्व्हियसली असं बघून लोकं खूप भारी खुश होतात. बट प्लीज कायम लक्षात ठेवा, पास्टमध्ये भूतकाळात मिळालेले रिटर्न्स असं पुढे मिळणाऱ्या रिटर्न्सला, भविष्यात मिळणाऱ्या रिटर्न्सला गॅरंटी नसते. ओके. दोन्ही वेगळे-वेगळे रिटर्न्स असतात. बट आपल्याला एक ओव्हरऑल व्ह्यू कळू शकतो का, की जर सगळे आकडे जर टिक्ड ऑफ असतील, ग्रोथ होत असेल, डिफेन्स बजेट्स वाढत असतील, ॲक्चुअल प्रोडक्शन होत असेल, तर आयडियली भाव वाढायला हरकत नाही, असं आपण म्हणू शकतो. ओके. सो विथ धिस आता आपण पुढच्या भागामध्ये इराण, इस्रायल, यूएस वॉरचा भारताच्या ओव्हरऑल इकॉनॉमीवरती, बिझनेसेसवरती आणि घरांवरती काय-काय इम्पॅक्ट झालेला आहे, हे आपण पुढच्या भागात बघू. आता यूएस, इस्रायल, इराण वॉरचा भारतावरती परिणाम का बरं होतोय? मग तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं काय महत्त्व आहे, काय वगैरे हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर याचा अर्थ एकच आहे. तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलंय, ते बेल आयकॉन नाही हाणलेलं आहे. कारण आजपर्यंत याच्यावरती इतक्या वेळेला मी बोललेली आहे, आपल्या व्हिडिओजमध्ये बोललेली आहे, लाईव्ह स्ट्रीममध्ये बोललेली आहे. सो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर 1 सेकंद पॉज करा, सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉन प्रेस करून टाका. हे सगळं फुकट आहे. ओके. आता आपण बोलूयात, की भारतावरती नक्की याचा काय इम्पॅक्ट होतोय. सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं इम्पोर्ट बिल. आपण जेव्हा आयात करतो अनेक गोष्टी, तेव्हा आपल्याला पैसे भरायला लागतात अर्थातच. ज्यांच्याकडून आयात करतोय त्यांना तर पैसे द्यायला लागतील आणि आपलं जे काही इम्पोर्टचं बिल आहे ते साधारण 35 ते 40% वाढ झालेली आहे त्याची. फेब्रुवारी 2026 पासनं ही वाढ होतच चाललेली आहे. सो आपल्याला त्याचा फटका बसणार आहे का? तर बसणार आहे. याने ट्रेड डेफिसिट वाईडन होतं. ट्रेड डेफिसिट म्हणजे काय? तर आयात आणि निर्यातमधला जो फरक असतो, तो फरक जास्तीत होत जातो. कारण आपण आयात खूप कमी, आयात म्हणजे इम्पोर्ट ना, आपण आयात खूप करतोय आणि निर्यात तुलनेने आपली कमी होत असते. ओके. सो ट्रेड डेफिसिट वाईडन होतंय. हा पहिला भारतावरती इम्पॅक्ट. दुसरा, रुपयाचं तुम्हाला काय होतंय माहितीच आहे. एकतर 90च्या पुढे जाणं हीच थोडीशी वाईट वाटणारी गोष्ट होती. पण 90 सोडावं 95ला जाऊन आला रुपया. पण याच्यासाठी कारणीभूत मूळ काय आहे तर क्रूड ऑइल. क्रूड ऑइलचे भावच एवढे वाढलेले आहेत, की आपलं आयातचं बिलच एवढं वाढलेलं आहे आणि आपल्याला क्रूड ऑइलचं पेमेंट कशातनं करायला लागतं तर डॉलर्समध्ये. सो आपल्याला रुपया विकायला लागतो, डॉलर विकत घ्यायला लागतो. याने रुपयावरती अजून प्रेशर येतं आणि ओव्हरऑल आपला रुपी अजून डेप्रिशिएट होत जातो. तिसरी गोष्ट फिस्कल डेफिसिट म्हणजे आत्ता आपण डेफिसिटचं सिंपल आमदनी अठ्ठ्याण्णी खर्चा रुपया. ओके. म्हणजे सरकारचं किती उत्पन्न आहे, सरकार किती खर्च करतोय. तर उत्पन्न आपलं कायमच तुलनेने कमी असतं, सरकारचं पण, आणि खर्च तुलनेने जास्ती असतो. हा खर्चही अजून वाढतोय आता आपला, कारण या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीमुळे आणि त्याच्यामुळे जे आपलं फिस्कल डेफिसिटचं टार्गेट जे आहे 4.5%चं, तर ते कुठं ना कुठेतरी चॅलेंज होऊ शकेल का काय, अशा आता चर्चा सुरू आहेत. ओके. चौथा मुद्दा आहे इन्फ्लेशन स्पाइक. म्हणजे थोडक्यात काय तर महागाई वाढलेली आहे. आता महागाई कशामुळे वाढली तर पेट्रोल डिझेलच्या जर किमती वाढल्या तर ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढला. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढला याच्यामुळे काय झालं तर भाज्यांच्या किमती, दुधाच्या किमती, या ज्या आपल्या दैनंदिन गरजा आहेत त्यांच्या किमती जवळजवळ 15-20% वाढलेल्या आहेत. सो हा इम्पॅक्ट काय झालाय तर इकॉनॉमी लेव्हलवर इम्पॅक्ट झालाय. बिझनेसेसला काय इम्पॅक्ट झाला तर मॅन्युफॅक्चरिंग म्हणा, एमएसएमई म्हणा, एमएसएमई म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, छोटे उद्योगधंदे. हे जर छोटे उद्योगधंदे जर प्लास्टिक, केमिकल, पेंट्स या क्षेत्रातले असतील तर अरे बापरे, त्यांना तर खूपच फटका पडतोय. का? कारण केमिकल म्हणा, प्लास्टिक म्हणा, पेंट म्हणा, सगळीकडे एक रॉ मटेरियल काय आहे? क्रूड ऑइल. आणि त्याच्यामुळे त्यांना बऱ्यापैकी फटका पडलाय. त्यांचे प्रोडक्शन कॉस्ट जवळ-जवळ 30% वाढलेले आहेत. जर तुम्ही छोट्या उद्योगांपासून आता जर आपण हॉस्पिटॅलिटी सेक्टरकडे गेलो तर हॉस्पिटॅलिटीमध्ये सुद्धा म्हणजे थोडक्यात तुम्ही हॉटेल्स म्हणा किंवा इतर त्याच्याशी निगडीत ज्या काय कंपन्या असेल, इथे पण कमर्शियल एलपीजीचे भाव वाढल्यामुळे जवळ-जवळ आता 200 म्हणजे 190 ते 200 रुपयांनी कमर्शियल गॅसचे भाव वाढलेले आहेत असं मी वाचलं. सो या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं तर हॉटेलचं जे मेन्यू कार्ड असतं, त्या मेन्यू कार्डवरती प्रत्येक फूड आयटमचे भाव थोडे त्यांनी वाढवलेले आहेत किंवा डिशचा साईज तरी कमी केलेला आहे. इलाजच नाही हॉटेल्सला काही. सो त्याच्यामुळे त्यांच्यावरती पण इम्पॅक्ट पडलेला आहे. ओव्हरऑल लॉजिस्टिक्स म्हणा, ट्रान्सपोर्ट्स म्हणा, त्यांनाही खूप म्हणजे या वाढत्या क्रूड ऑइलमुळे फटका बसलेला आहे आणि म्हणून त्यांनी फ्युएल सरचार्ज म्हणून ॲड करायला सुरुवात केली आहे जवळ-जवळ 10 ते 12%. एव्हिएशनला फटका पडलाय का तर नक्कीच जवळ-जवळ 25%नी, कारण एटीएफ जे एअर टर्बाईन फ्युएल जे असतं किंवा ज्याला आपण जेट फ्युएल म्हणतो, हे सगळ्यात महाग असतं आणि हे खूप वाढल्यामुळे जवळ-जवळ डोमेस्टिक एअरफेअर्स 25%नी वाढलेले आहेत. सो बिझनेसेसला फटका पडतोय का तर पडतोय आणि ते सगळा फटका फक्त त्यांना झेलायला लागू नये म्हणून ते पास ऑन करतायत. कोणावर?
आपल्यावरच पास ऑन करतायत. सो घरोघरी इम्पॅक्ट काय झालाय? तर ओव्हरऑल महागाई वाढल्यामुळे लोकांचे खर्च वाढलेत का? तर नक्कीच वाढलेले आहेत. दुसरी गोष्ट आपल्याला स्वतःला लागणारा जो एल-पी-जी आहे, जो सिलेंडर आहे बेसिकली, त्याचे भाव सुद्धा वाढलेले आहेत आणि बुकिंगसाठी सुद्धा त्यांनी गॅप मॅन्डेटरी केले. काहीतरी 21 ते 25 दिवसांची ही गॅप आहे. म्हणजे तुम्ही आज जर बुक केला, तर 21 ते 25 दिवस पुढे तुम्ही बुक करू शकत नाही. त्याच्यामुळे थोडीशी हलकी गैरसोय झालेली आहे. बट तेवढं काय आता एक तेवढा इम्पॅक्ट पडतोय तो आपल्याला सहन करायलाच लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे एक शिफ्ट जो आपल्याला बघायला मिळतोय पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेसमध्ये सुद्धा. आता ओव्हरऑल मी जे काय बघते महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव साधारण 15 ते ₹20 वाढले होते. बट सरकारनी काय केलं तर एक्साईज ड्युटी कमी केली आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल एक ₹10-1 साधारण एक्साईज ड्युटी कमी केल्यामुळे ओव्हरऑल पेट्रोल आणि डिझेलचे भाव तुलनेने थोडे कमी वाढले. आपण काही त्याच्यात प्रयत्न करतोय का? तर आपल्या इथं लगेचच सगळे लोकं काही ना काहीतरी जुगाड करायला लागतातच. त्याच्यात बऱ्याच जणांनी आमच्या ओळखीतल्या बऱ्याच जणांनी काय केलं तर लगेचच ते इंडक्शन वगैरे आणलेले. ते म्हटले काय चहा-बिहा सगळा मस्त ह्याच्यावर होतो. काही विषयच नाही आता. गॅस कमी लागला तरी काही प्रश्न नाही. श्रावणीने तर एक नवीनच स्कीम काढली. श्रावणी काय तुझी स्कीम आहे? सायकल सायकल? जिंदाबाद. सायकल जिंदाबाद. क्या बात है! सायकलनी यायचं रोज ऑफिसला. वाह! मी तिला परवा म्हटलं, की "काय वजन कमी वाटतंय जरा सध्या." तर ती म्हटली, की "काय पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळे सायकलनी येतेय मी. त्याच्यामुळे जरा व्यायाम होतो." ठीक आहे. ओके. सो आय होप तुम्हाला इकॉनॉमी त्याच्यानंतर बिझनेसेस आणि हाउसहोल्डवरचा इम्पॅक्ट काय पडलेला आहे हे कळालेलं आहे. पुढच्या भागात आपण Q4 डिफेन्स अपडेट्स बघू. आता आपण डिफेन्समधल्या 3 कंपन्यांचे Q4 रिझल्ट्स अपडेट काय आलेले आहेत हे तुम्हाला त्यातले महत्त्वाचे ठळक मुद्दे तुम्हाला सांगते. HAL तुम्ही कंपनीचं नाव ऐकलं असेल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. त्यांची मॅनेजमेंट काय म्हणते तर आत्ता थोडे सप्लाय चेन इश्यूज आहेत. म्हणजे थोडक्यात काही ठिकाणी रॉ मटेरियल्स नाही मिळत आहेत, डिले होतोय. या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत ते म्हणतात. पण तरीसुद्धा इंजिन्स म्हणा, हेलिकॉप्टर्स म्हणा, आम्ही चांगल्या पद्धतीने डिलिव्हरीज देऊ शकलोय ते म्हणतात. दुसरी गोष्ट ते म्हणतात आमचं ऑर्डर बुक सुद्धा एकदम स्ट्राँग आहे. 7 ते 8 वर्षांची आमच्याकडे रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी पण आहे. कपॅसिटी एक्सपान्शन करतायत, बॅकवर्ड इंटिग्रेशन करतायत. या सगळ्या गोष्टींमुळे ते म्हणतात की आमची एफिशियन्सी सुद्धा चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होईल. आणि जर मी 2026 ची तुलना 2025 शी केली, तर त्यांचा रेव्हेन्यू साधारण 4% वाढलेला आहे. BELकडे जर आपण आलो, तर त्यांच्या डिफेन्स अपडेट्समध्ये ते सांगतात की आमचं स्ट्राँग ऑर्डर इन्फ्लो आहे डिफेन्स आणि नॉन डिफेन्स दोन्हीमध्ये आणि आमची ऑर्डर बुक साधारण 74,000 करोड एवढी आहे. ते हे सुद्धा म्हणतायत की आमचा एक्सपोर्ट ग्रोथ सुद्धा चांगल्या पद्धतीने पिकअप होतीये आणि आम्ही ॲडव्हान्स टेक म्हणजे एआय, सायबर सिक्युरिटी, ईडब्ल्यू सिस्टम्स अशाकडे सुद्धा आम्ही फोकस आमचा वाढवतोय. ओव्हरऑल यांचा जो रेव्हेन्यू 26चा ग्रो झालेला आहे 25च्या तुलनेत हा जवळजवळ 12.5% रेव्हेन्यू ग्रो झालेला आहे. GRSC बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ते म्हणतात आम्ही सुद्धा खूप छान एक्झिक्युशन करू शकलो. आम्ही 8 शिप्स म्हणजे 8 व्हेसल्स आम्ही या वर्षी डिलिव्हर करू शकलो. नियर टर्म ट्रिगरमध्ये ते म्हणतात आम्हाला अजून नेक्स्ट जेन कॉर्वेट्सची ऑर्डर सुद्धा आम्हाला येणं अपेक्षित आहे. त्याने आमची फ्युचरमधली ग्रोथ चांगली होईल आणि ते ओव्हरऑल एक्सपोर्ट्स म्हणा, कमर्शियल व्हेइकल्स म्हणा, ब्रिजेस, सिस्टम्स अशा अनेक ठिकाणी ते फोकस करतायत आणि यांचा रेव्हेन्यू 2026 मध्ये 2025च्या कंपॅरिझनमध्ये 26% वाढलेला आहे. सो ओव्हरऑल हे काही कंपन्यांचे डिफेन्स अपडेट होते. पुढच्या भागात खूप महत्त्वाचा मुद्दा, की जर तुम्हाला डिफेन्स थीममध्ये जर काही एक्सपोजर घ्यायचं असेल, तर कोणकोणते पर्याय अवेलेबल असू शकतात याच्याबद्दल डिस्कस करू. आता एखाद्या व्यक्तीला डिफेन्स थीममध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, तर काय-काय पर्यायी मार्ग अवेलेबल असतात हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट टिप नाही. मी तुम्हाला फक्त सांगते, की काय-काय पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर 3 प्रामुख्याने तुम्ही पद्धती निवडू शकता. एक म्हणजे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट स्टॉक्सच्या थ्रू. दुसरं म्हणजे डिफेन्स ETFs आणि तिसरं म्हणजे डिफेन्स म्युच्युअल फंड्स. आता जर आपण डिफेन्स स्टॉक्सबद्दल बोलायला लागलो, तर अर्थातच तुम्हाला त्याचं खूप ज्ञान पाहिजे. तुम्ही त्याचं प्रॉपर फंडामेंटल एनालिसिस केलं पाहिजे, टेक्निकल एनालिसिस केलं पाहिजे आणि मग तुम्ही त्याच्यात एखाद्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवायचे का नाही हे ठरवलं पाहिजे. दुसरी गोष्ट असते डिफेन्स ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये. याला हॉनेस्टली एक्सपर्टीज तुलनेने काहीच लागत नाही. कारण हे अख्खा डिफेन्स इंडेक्स जो काय असतो तो ट्रॅक करतो आणि तुमचे जे काही पैसे तुम्ही डिफेन्स ETFमध्ये गुंतवतात, ते सगळे त्या डिफेन्सच्या जो काही इंडेक्स असेल त्याच्या अख्ख्या ह्याच्यात इन्व्हेस्ट होतात. तिसरी गोष्ट असू शकते डिफेन्स म्युच्युअल फंड. आता डिफेन्स म्युच्युअल फंडमध्ये परत 3 सब टाइप्स येतात. एक असतो तुमचा ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड. आता ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडमध्ये काय येईल तर फंड मॅनेजर स्वतः ठरवतो. तो फंड मॅनेजर किंवा ती फंड मॅनेजर स्वतः रिसर्च करते आणि त्याच्यावरनं ठरवते की एवढे जे काही डिफेन्स स्टॉक्स आहेत त्याच्यापैकी आपण अमुक-अमुक डिफेन्स स्टॉक्समध्ये गुंतवावेत पैसे. ओके. पॅसिव्ह फंड म्हणजे काय? जो काही फंड मॅनेजर आहे जो फंड मॅनेजर आहे तो ठरवणार की इंडेक्समधले सर्व स्टॉक्स त्याच वेटेजमध्ये अख्खेच्या अख्खे बाय करायचे. तसंच इंडेक्स फंड वर्क करतो. हा पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग झाला. आणि FOF जो असतो, फंड ऑफ फंड जो असतो, तो डिफेन्स ETFsमध्ये पैसे गुंतवतो. ओके. आता हे 2 प्रकार
जे आत्ता आपण म्हणजे 3 प्रकार जे आत्ता आपण बघितले, स्टॉक्स जे आपण बघितले ते तर आहेच आहेत. बट जर ई-टी-एफ्स म्हणला तर हे ई-टी-एफ्स आत्ता करंटली अवेलेबल आहेत. जर तुम्ही म्युच्युअल फंड्स म्हटला तर एक तुम्हाला इथे ॲक्टिव्ह फंड दिसतोय. तुम्हाला अनेक पॅसिव्ह फंड्ससुद्धा दिसतील. डिफेन्स फंड्स जे तुम्हाला दिसतायत तिथे डिफेन्स इंडेक्सवाले. आणि आत्ता एक एन-एफ-ओ सुद्धा येतोय. ॲक्सिसचा एन-एफ-ओ येतोय. त्याची डेट काय आहे? डेट त्याची 10 एप्रिल ते 24 एप्रिल 2026 अशी त्याची डेट आहे. तुम्हाला याचे अजून डिटेल्स बघायचे असतील कारण नवीन एन-एफ-ओ येतोय. तर तुम्ही याचे डिटेल्स नुसतं Googleवरनं पण तुम्ही इथे येऊ शकता आणि तुम्ही चेक करू शकता. ओके. बट इंडेक्स फंड परत डिफेन्स इंडेक्स फंड जो असतो, तर त्याच्यामध्ये काय होतं, तर तुम्ही इथं बघितलं तर डिफेन्स इंडेक्स फंडमध्ये वेटेज थोडंसं असं आहे, की BL 20%, HL जवळ-जवळ 20%, भारत फोर्ज 16% आणि सोलर इंडस्ट्रीज ऑलमोस्ट 11%. सो या 4 स्टॉक्समध्ये मिळूनच जवळ-जवळ 66-70% वेटेज या 4 स्टॉक्समध्ये होतं. सो थोडंसं हेवी वेट 4 स्टॉक्सलाच मिळून जातंय. सो आय होप तुम्हाला ओव्हरऑल आज युद्धाचा परिणाम देशावरती, बिझनेसेसवरती, इंडिव्हिज्युअल्सवरती काय होतो हे कळालेलं आहे. वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने आपण डिफेन्समध्ये जर गुंतवणूक करायची असेल, तर काय-काय पद्धती असू शकतात हेही कळालेलं आहे. भरपूर शिकायला मिळालं असेल, तर काय करायचं तुम्हाला माहितीच आहे. व्हिडिओला ते लाईक हाणून टाकायचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे आणि हे सगळं करताना अजिबात लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून rachanaraनडे.com आणि rachanaraनडे.in वरून.